अनिष्ठोपि दविष्ठोपि तथा अत्यंतमसन्नपि प्रत्यक्ष एव येनार्थस्तस्मै शब्दात्मने नमः. माननीय अध्यक्षांनी आत्ता जी सांगितलं त्या मुद्द्यापासूनच मी सुरुवात करतो. गेली साधारण 27 वर्ष मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिकवतोय. त्यामुळे 2 विद्यार्थ्यांपासून 65 विद्यार्थ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या वर्गांमध्ये मला बोलण्याची सवय आहे. त्यामुळे तसं काही काळजी करायचं कारण नाही त्या बाबतीमध्ये. सार्वजनिक वाचनालयाशी माझा संपर्क हा खरोखरच 21 वर्षाचा आहे आणि दामूकाका खांदवे हे इथे अगदी कार्यरत होते तेव्हापासूनचा तो आहे. आणि मग गिरधारी सर, त्याच्यानंतर गेली जवळजवळ 18-19 वर्ष अनिता जोशी, जिला तुम्ही गौरी म्हणून ओळखता ती, त्याच्यानंतर लीना हुन्नरगीकर आणि मुख्य म्हणजे मुकुंदराव औरंगाबादकर सर, तर यांच्यापासूनचा तो ऋणानुबंध आहे. आजच्या कार्यक्रमाचं एक आणखी वैशिष्ट्य आहे, म्हणजे असं जसे आपण लोक इथे आहात तसे माझे एक आतेभाऊ इथे राहतात नाशिक रोडला, आणि त्यांच्याकडे राजगुरुनगरहून आलेल्या माझे दुसरे मोठे आतेभाऊ आणि वहिनी ह्याही इथे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे मला त्याचा विशेष आणखी आनंद आहे. अनंत कान्हेरेंचं पुण्यस्मरण करण्यासाठी म्हणून हे व्याख्यान आपण करतो आणि ते अत्यंत उचितच आहे. पुण्यामध्ये लोकमान्य नगरापासून म्हात्रे पुलापर्यंत जो रस्ता जातो तो लांबीला लहान आहे, म्हणजे एक 400 मीटरचा रस्ता आहे फक्त, पण तो महत्त्वाचा रस्ता आहे. आणि त्या रस्त्यावरून मी आत्तापर्यंत साधारण 3000 वेळा तरी गेलेलो आहे असं मला विचार करताना लक्षात आलं. तर तेव्हा त्यांना आदरांजली. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी ज्याची हत्या केली तो आर्थर मेसन टिपेट्स जॅक्सन. तर त्यांनी हत्या का केली आणि तो मोठा विलक्षण इतिहास आहे. म्हणजे मलाही तो इतका माहिती नव्हता. मी या निमित्तानेच तो अधिक तपशिलामध्ये वाचला. कारण त्या हत्येमधून 4 खटले निर्माण झाले. त्या 4 पैकी एक खटला म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वरचा खटला, ज्याच्यात त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा झाली. पण इतर 3 खटले होते. या 4 खटल्यांमध्ये मिळून 69 आरोपी होते. त्याच्यापैकी 3घांना फाशी झाली. त्यात अनंत कान्हेरे हे एक आहेत, पण आणखी 2 जण आहेत शिवाय. इतर अनेकांना काळं पाणी झालं, वेगवेगळ्या मुदतीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या वगैरे. सावरकरांना तर 2 जन्मठेपा झाल्या आपल्याला माहिती आहे. त्या 4 खटल्यांमध्ये मिळून 5 माफीचे साक्षीदार सुद्धा होते. त्यामुळे हा एक मोठा इतिहासाचा क्रम आहे आणि त्याच्याबद्दल बरेच प्रवाद आहेत. बराच अजून अभ्यास करायला आणि खोलात जाऊन लिहायला त्याच्याबद्दल जागा आहे असं माझ्या लक्षात आलं. त्याचं कारण कान्हेरेंनी ज्याची हत्या केली तो जॅक्सन हा एक अभ्यासक सुद्धा होता आणि फोकलोअर ऑफ गुजरात आणि फोकलोअर ऑफ कोकण म्हणजे फोकलोअर नोट्स या नावाचे त्याचे 2 ग्रंथ आहेत. तो ऑक्सफर्ड विद्यापीठाचा बोडेन संस्कृत स्कॉलर होता आणि अर्थातच तो कलेक्टर होता तेव्हा तो ब्रिटिश राजसत्तेचा प्रतिनिधी म्हणून इथे होता. त्याचं कर्तव्य करत असताना त्याच्या हातून काही गोष्टी घडलेल्याही असतील, त्याच्याबद्दल लोकांना राग होता. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हटलं जातं, याच्याबद्दल मला पुरेशी खात्री नाही, की बाबाराव सावरकरांना एक विशिष्ट कवितांचं पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी शिक्षा ही केलेली होती. ती त्यांनी केली का त्याच्या आधीचा जो कलेक्टर होता केनेडी त्यांनी केली होती हे जरा पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर
एका युरोपियन इंजिनियरनी एका कोणा गाडीवाल्याला मारहाण केली आणि त्याला जॅक्सननी, त्या युरोपियन माणसाला जॅक्सननी सोडून दिला, त्याला शिक्षा केली नाही. अशा काही गोष्टी किंवा इतरही काही असतील या त्याच्या हातून घडलेल्या असतील. आणि तो एवी तेवी ब्रिटिश राजसत्तेचा प्रतिनिधी होता, त्याची बदली झालेली होती, त्याच्याबद्दल त्याला पानसुपाऱ्या चालू होत्या. त्याच्याच मधला हा संगीत शारदा नाटकाचा प्रयोग आहे आणि त्यावेळेला त्याची हत्या झालेली. हे मी एवढं तपशिलात सांगण्याचं कारण असं, आणि मी हे जबाबदारीपूर्वक सांगतोय की प्रचार असा चालू आहे, तो कदाचित आपणही पाहिला असेल. जॅक्सन हा नाशिकला येण्याच्या पूर्वी कोल्हापूरला रेसिडेंट होता आणि त्यांनी अर्थातच राजर्षी शाहू छत्रपतींना काही मदत केली होती, काही त्यांना मार्गदर्शन केलं होतं, सहाय्य केलं होतं, काय जे असेल ते. तर त्यामुळे किंवा इतर काही गोष्टींचा राग मनात धरून त्याची हत्या करण्यात आली, अशा प्रकारचा प्रचार बाहेर चालू आहे. हा आपल्या कानावर आला नसला तरी तो बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आहे. तो आज अत्यंत प्रभावी ठरणाऱ्या समाज माध्यमांवर चालू आहे आणि तो प्रचार हा पुढे जाणार नाही यासाठीचे, आणि यासाठीचे नाही, जो वस्तुस्थिती जी आहे, जो इतिहास आहे तो पुढे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न हे होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा जो सगळा खटला आहे, जो काही सगळी तो प्रसंग आहे, त्या सगळ्याचं अत्यंत उत्तम विवेचन करणारं साहित्य हे प्रकाशित होणं आणि ते समाज माध्यमांवर सुद्धा जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. एवढंच मी इथे आपल्याला सांगून ठेवतो. तो माझा अभ्यासाचा मुख्य विषय असता तर मी ते करीन असं मी आपल्याला आश्वासन सुद्धा दिलं असतं, पण तसं मात्र मी देणार नाही, कारण तो माझा मुख्य अभ्यासाचा विषय नाही. आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत तर ते प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेतले दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे एक आश्रम व्यवस्था आणि एक दुसरी म्हणजे कुटुंब व्यवस्था. सामाजिक विषय हे संवेदनशील असतात अत्यंत, आणि कुठल्या तरी वक्त्याच्या 45 मिनिटाच्या भाषणातलं कुठली तरी 2 वाक्य काढून ती त्याच्या नावावर खपून मग आपल्याला जे काही साधायचं ते त्यातून साधणारी मंडळी ही असतात. ती वाढत चाललेली आहेत याची जाणीव मला आहे. त्यामुळे या बाबतीत तसा प्रयत्न हा कोणी करू नये अशी, जे कोण तसे असतील त्यांना माझी विनंती आहे. अर्थातच सामाजिक विषय मांडताना एक भान ठेवणं आवश्यक असं आहे की त्यातली वस्तुस्थिती जी आहे ती सांगणं हे आवश्यक आहे. म्हणजे जो पुरावा उपलब्ध आहे तो पुरावा जसा तसा मांडणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यावरचं प्रत्येकाचं अभिमत काहीतरी वेगवेगळं असू शकेल, ते मांडायला काही हरकत नाही, पण पुराव्याचीच काहीतरी उलटापालट करून तो सांगणं हे बरोबर नाही. दुसरा मुद्दा असा की त्याच्यावरती इतिहासावरती चांगला आणि वाईट असा शेरा हा सरसकटपणे किंवा आपल्याला हवा त्या पद्धतीने मारणं हेही बरोबर नाही. त्याचं कारण जिथे हे गुड बॅड अगली असे शब्द येतात तिथे राजकारण सुरू होतं. वस्तुस्थिती अशी आहे की समजा प्राचीन भारतीय समाज व्यवस्था ही फार चांगली होती, अत्यंत आदर्शवत होती असं कोणाचं प्रामाणिक मत असेल आणि ती आता बिघडलेली आहे असं त्याला वाटत असेल प्रामाणिकपणे, तरी सुद्धा प्राचीन भारतीय समाज व्यवस्था परत आता आणता येणं हे शक्य नाही. तुम्ही काही करा, ते आणता येणार नाही. त्याचबरोबर ती व्यवस्था अत्यंत दोषपूर्ण होती आणि ती फेकून देण्याच्याच लायकीची होती असं जर कोणाचं मत असेल, आणि तसं असायला काहीच हरकत नाहीये, तरी सुद्धा त्या व्यवस्थेचे जे अवशेष आता शिल्लक आहेत ते सर्वस्वी घालवता येणं सुद्धा तितकंच अशक्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर ती जशी आहे तशी आपल्याला पाहायची आहे.
आपल्याला पुराव्याशी कुठलाही खेळ करायचा नाही आहे. पुरावा आहे तसा मांडावा, त्याच्याबद्दल आपलं अभिमत काय असेल ते जरूर द्यावं, काय हरकत नाही. आणि पुरावा जर खरोखरच प्रामाणिकपणे आणि नीट आणि संपूर्ण मांडला तर त्याच्याशी फारसा खेळ करता येत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आता मी प्रत्यक्ष विषयाकडे येतो. प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करताना नेहमी वर्णाश्रम धर्म असा शब्द वापरला जातो. आणि मग अर्थातच त्याच्यातल्या वर्णव्यवस्थेबद्दल, जाती व्यवस्थेबद्दल, त्यातल्या दोषांबद्दल हे सांगितलं जातं. ते योग्यही आहे, प्रश्नच नाही. पण ते करताना वर्णाश्रम धर्म असा किंवा वर्णाश्रम असा एकत्र शब्द वापरल्यामुळे वर्णव्यवस्थेमध्ये किंवा जाती व्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत ते सगळे आश्रम व्यवस्थेलाही चिकटतात आपोआप. वस्तुस्थिती अशी आहे की वर्णव्यवस्था आणि आश्रम व्यवस्था या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. वर्णव्यवस्था ही जर सामाजिक उतरंडा असेल तर आश्रम व्यवस्था ही एकाच माणसाच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्थितींचा तो क्रम आहे. त्यामुळे एक्सेल शीटमध्ये मांडायचं ठरवलं तर वर्णव्यवस्था ही कॉलममध्ये आहे आणि आश्रम व्यवस्था ही रोजमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल, ढोबळ मानाने. हे अगदी सर्वस्वी लागू होतं असं नाही माझं म्हणणं, पण ढोबळ मानाने. त्यामुळे मुख्य पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आश्रम व्यवस्था ही वर्णव्यवस्थेपासून वेगळी काढून तिचा विचार हा झाला पाहिजे. दुसरा मुद्दा असा की आपण उच्चारतो किंवा ऐकतो त्या प्रत्येक शब्दाचं डिक्शनरी मिनिंग, पहिला अर्थ हा आपल्याला माहीत असला पाहिजे, तसा आपला आग्रह असला पाहिजे अभ्यास करताना. तो नसतो बहुतेक वेळेला. आणि मग आपण काय शब्द वापरतो ते त्या मंडळींना माहितीच नसतं, ते काहीही शब्द वापरतात. त्यामुळे तर आश्रम या शब्दाचा साधारणपणे आश्रम असं म्हणलं की काहीतरी आराम करण्याची जागा असं एक कल्पना काही लोकांच्या मनात येते. पण वस्तुतः आश्रम या शब्दाचा अर्थ जिथे किंवा जेव्हा सर्व प्रकारचे कष्ट म्हणजे श्रम केले जातात अशी जागा किंवा वेळ. आ समंतात श्राम्यंती अस्मिन् अनेन वा इति असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आश्रम ही आरामाची जागा नसून ती अत्यंत कष्ट करण्याची जागा आणि वेळ आहे, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती गंमत करण्याची गोष्ट नव्हे. आणि मग जर आपण वेदांच्या मधल्या सूत्र वाङ्मयाकडे म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 5व्या शतकाच्या आसपास तयार झालेल्या वाङ्मयाकडे बघायला लागलो तर आपल्याला धर्मसूत्रांमध्ये ही कल्पना दिसते. कारण त्याच्यामध्ये 4 शब्द येतात: ब्रह्मचर्य, गृहस्थ, मुनी आणि यती. तर जरा थोडीशी मांडणीमध्ये तिथे थोडंसं पुढं मागे झालेलं आहे असं वाटतं. ब्रह्मचर्य आणि गृहस्थ याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण संन्यास आणि वानप्रस्थ असं ते तिथं चुकून मांडलं गेलं की काय किंवा झालंय की काय असं दिसतं. पण पुढच्या ग्रंथांमध्ये मात्र सगळीकडे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास याच क्रमाने आश्रम सांगितलेले आहेत. आणि ते कसे स्वीकारायचे किंवा काय क्रमाने घ्यायचे याच्याबद्दलचे सुद्धा 2-3 पर्याय दिलेले आहेत. मग त्यातला पहिला जो पर्याय आहे त्याचं नाव समुच्चय, म्हणजे सलग क्रमाने पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, याला समुच्चय असं म्हणतात. दुसरा जो भाग आहे त्याचं नाव आहे विकल्प. विकल्प म्हणजे उडी मारून पुढच्या आश्रमात जाणं, मधला टाळणं. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमातून थेट संन्यासाश्रम स्वीकारणं किंवा गृहस्थाश्रमातून वानप्रस्थ टाळून थेट संन्यासाश्रम स्वीकारणं
असं, याला विकल्प असं म्हणतात. आणि तिसरा जो आहे भाग, त्याला बंदी आहे, संपूर्णपणे बंदी, त्याला म्हणतात बाध, म्हणजे उलटं येणं, म्हणजे संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात परत येणं किंवा वानप्रस्थातून गृहस्थात परत येणं, याला परवानगी नाही, अजिबात परवानगी नाही. त्याची काय कारणं आहेत ती आपण पाहूयात. आता ब्रह्मचारी आश्रम हा त्या विद्यार्थ्यांनी किंवा जिथपर्यंत ते लागू होतं तिथपर्यंत विद्यार्थिनींनी सुद्धा अध्ययन करण्यासाठीचा, आणि अध्ययन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. अध्ययन या शब्दाचा मुळातला अर्थ तोंडपाठ करणं हा पहिला अर्थ त्याचा आहे. त्यामुळे ते ग्रंथ तोंडपाठ करणं, त्याचा अर्थ समजावून घेणं वगैरे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, किंवा इतर विद्यांमध्ये, ग्रांथिक विद्या नाही, इतर विद्यांमध्ये कोणी असेल तर त्या संदर्भातलं अध्ययन, म्हणजे काय धनुर्धर म्हणून असेल तर ती विद्या शिकणं, शस्त्र किंवा काय हत्ती घोडे या संदर्भातलं जे काय असेल ते शिकणं, समजा पेढीवरचा व्यापार शिकणं, शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या शिकणं, इतर जे व्यवसाय उद्योग असतील त्याच्याबद्दलचं जे काही शिकायचं असेल ते शिकणं. आता ते गुरुगृही असेल किंवा घरीच असेल, कुठेही असेल, कारण घरी, स्वतःच्या घरी शिकणं हे सुद्धा शक्य होतं आणि तसं केलं जात असे सुद्धा, आणि त्यातली पथ्यही पाळली जात असत. म्हणजे तोच मुलगा हा वडिलांचा मुलगा म्हणून वावरतो आणि गुरुचा शिष्य म्हणून वावरतो, असे त्यांच्यामध्ये स्पष्टपणे वाटणी व्यवस्थित त्या वेळांची आणि सगळ्या गोष्टींची केलेली असायची. तर त्या ब्रह्मचार्यावर ती खूप मोठी बंधनं आहेत. म्हणजे त्यातलं पहिलं बंधन म्हणजे त्यांनी दुपारी झोपता कामा नये. त्यांनी आजच्या भाषेत ज्याला हेअरस्टाईल म्हणावं असं कुठल्याही प्रकारचं काही करता कामा नये. त्यांनी पायामध्ये आणि डोक्यावर सुद्धा काहीही घालता कामा नये. म्हणजे त्याला चपला वापरायला परवानगी नाही आणि टोपी पण वापरायला वस्तुतः परवानगी नाही किंवा छत्री वापरायला परवानगी नाही. नंतर आपल्याला याच्यात काही बदल झालेले दिसतात. मी अगदी पहिली स्थिती आहे तीच आपल्याला सांगतो. आणि अत्यंत कठोर अशा प्रकारचं अध्ययन, आणि तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे सूर्योदयाच्या आसपास ते सुरू झालेलं असायचं. याचा अर्थ ते विद्यार्थी त्याच्या आधीच उठलेले असायचे, त्यांनी सगळं आवरलेलं असायचं सूर्योदयापासून मध्यान्हीच्या थोडंसं आधीपर्यंत. आणि मग काय भिक्षा मागायची असेल आणि खायचं असेल तर त्याप्रमाणे, किंवा त्या गुरुकुलामध्ये सोय असेल तर त्याप्रमाणे ते करून परत साधारणपणे तास दीड तासांनी परत अध्ययन सुरू व्हायचं. ते सूर्यास्तापर्यंत चालायचं. मी अध्ययन असं म्हणतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, फक्त वेदाध्ययन किंवा तत्सम ग्रंथांचं अध्ययन असं नाही. म्हणजे तो साधारणपणे 10-11 तास तरी तो विद्यार्थी हा अभ्यास करत असायचा. आणि मग गुरु हा एकेका वर्गाला थोडं थोडं शिकवायचा आणि बाकीचे जे त्याचा सराव आहे तो वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या विद्यार्थ्यांचा करून घ्यायचे. जी आज शिक्षण व्यवस्थेमध्ये ही गोष्ट जवळजवळ अस्तंगत झालेली आहे. न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये असेल तर मला कल्पना नाही, पण बहुतेक नाही आहे, मी ऐकले त्यानुसार नाही आहे. तर त्यामुळे त्यांचा विषय तो पक्का होत जायचा, मोठ्या विद्यार्थ्यांचाही पक्का होत जायचा. असं सगळं होतं. त्यामुळे अत्यंत कष्टाचं काम असायचं. ही किरकोळ गोष्ट नाही. आणि वेदाध्ययनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर समजा दशग्रंथ ऋग्वेद आहे, तर दशग्रंथ ऋग्वेदाची पोथी, छापील पोथी निर्णयसागर प्रेसची आपण जर पाहिलीत तर ती 1200-1300 पानाची पोथी आहे. तर तेवढी पोथी तोंडपाठ झाली पाहिजे. आणि त्याला जी परीक्षा असायची त्याला म्हणायचं शलाका परीक्षा. म्हणजे त्या पोथीचं कुठलंही पान उघडलं जायचं आणि ते सांगायचे हां सुरू कर इथून म्हणायला, की तिथून सुरू करायचं. ते गुरुलाही माहिती नसायचं आपण काय विचारणार ते, आणि शिष्याला त्याहून काही माहिती नसायचं. ते कठीण काम आहे, ते काही सोपं काम नाही. आणि म्हणजे ज्या व्यक्तीने एक तासभर म्हणता येतील सलगपणे एवढ्याही गोष्टी जर पाठ केलेल्या नसतील तर त्यांनी तर त्याला हसण्याचं काही कारणच नाही, अजिबात प्रश्नच उद्भवत नाही.
त्याला हसण्याच्या पूर्वी आपण एक तासभर सलगपणे म्हणू शकू अशा गोष्टी आपल्याला पाठ असल्या पाहिजेत, तर आपल्याला काहीतरी मग जाणीव होईल, मग माणूस हसणारच नाही त्याला, ॲक्च्युली प्रश्नच येत नाही. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये माणसाला अर्थार्जन करायची परवानगी नव्हती. आता ह्याच्या बरोबर उलट स्थिती ही गृहस्थाश्रमात सुरू होते. म्हणजे त्याचा विवाह झालेला आहे, त्याने अर्थार्जनच केलं पाहिजे असं बंधन आहे. म्हणजे गृहस्थाच्या संदर्भात बंधन असं आहे उलट की त्याने भिक्षा मागता कामा नये. त्याला आपत्काळी भिक्षा मागावी लागलीच तर ती त्याने कुटुंबाच्या पोषणासाठी वापरावी आणि स्वतः उपाशी राहावं असं बंधन घातलेलं. त्यामुळे भिक्षा मागायला परवानगी नाही. कुटुंबाचं पालन पोषण कुठल्याही परिस्थितीत केलंच पाहिजे असा निर्बंध त्याच्यावर आहे. त्याला त्याच्यापासून सुटका नाही कुठल्याही प्रकारे. आणि खऱ्या अर्थाने पिता म्हणून त्या व्यक्तीने किंवा माता म्हणून त्या स्त्रीने जगणं हे त्यांचं कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे. आता ह्या स्थितीमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा काहीतरी उभं घेणार, काहीतरी होणार, सगळ्या गोष्टी होणार. म्हणून वैतागून पुढचा आश्रम स्वीकारायचा असा असेल तर त्याला परवानगी नाही आहे. मात्र ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे वानप्रस्थ आश्रमाच्या बद्दल जे सांगितलंय ते असं सांगितलंय की मुलंबाळं झाल्यानंतर व्यवस्थितपणे आपली सगळी कर्तव्य पार पाडून त्यांनी तो स्वीकारायचा आहे. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये त्यांनी घरी राहायचं नाहीये, गावाच्या बाहेर राहायचं आहे. वानप्रस्थ आश्रम हा दंपतींना म्हणजे पती आणि पत्नी या दोघांना एकाच वेळेला स्वीकारता येणं किंवा एकत्र स्वीकारता येणं हे मान्य आहे. पण त्यांनी दोघांनी गावाच्या बाहेर राहायचं आणि घरी यायचं नाही. कोणत्याही कारणास्तव घरी यायचं नाही. म्हणजे घरी मंगल कार्य असो नाहीतर कोणाचा मृत्यू झालेला असो त्यांनी घरी यायचं नाहीये असं बंधन आहे त्याच्यावर. त्याचे नातेवाईक त्याला भेटू शकतात जाऊन, पण त्यांनी तिथं मुक्काम करायचा नाहीये, परत यायचं. आणि एका मर्यादेच्या पलीकडे त्यांना कोणतीही मदत ही करायची नाहीये, कारण तो वानप्रस्थ आहे. मनाकडे ते निघालेले आहेत वानप्रस्थ, त्यामुळे मदत करायची नाहीये. आणि ह्या दोघांनी सुद्धा खरं म्हणजे भिक्षा मागून, पण ते म्हणजे ठिकाणच लहान आहे आणि ते जमत नाहीये किंवा काहीतरी इतर अडचणी आहेत, तर आज पुरतं आज मिळवायचं आणि उद्याचं उद्या बघायचं अशा पद्धतीने जगणं हे आवश्यक आहे. किंबहुना त्यातला सगळ्यात जो चांगला प्रकार सांगितला ह्या प्रकारातला तो म्हणजे उंच वृत्ती. उंच म्हणजे शेतातलं सगळं धान्य हे शेतकऱ्यांनी नेल्यानंतर त्या खळ्यामध्ये उरणारे जे कण आहेत धान्याचे ते वेचून त्याच्यावर जाईल तो काळ घालवायचा. याला उंच वृत्ती असं म्हणतात. ती वानप्रस्थ आणि संन्याशांसाठी सांगितलेली आहे, तर ती त्यांनी राबवली पाहिजे. आता आपल्याला ब्रह्मचार्य आणि गृहस्थाश्रमातल्या लोकांची उदाहरणं सांगण्याची गरज नाही. वानप्रस्थातली उदाहरण मी सांगतो. पण असं म्हटलं जातं की हे जे 3-4 महत्त्वाचे ऋषी आहेत सगळे, म्हणजे वाल्मिकी, व्यास, वसिष्ठ आणि अत्री, यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता. महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहितीच आहे की युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या नंतर काही वर्षांनी विदुर, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती या चौघांनी एकाच वेळेला वानप्रस्थ स्वीकारला आणि ते एकाच वेळेला एकाच ठिकाणी गेले वनामध्ये. मी ही क्रम सांगितला त्याचं कारण आहे, कारण विदुर त्याच्यानंतर असं म्हणाला की वा मी दुसरीकडे जातो, म्हणून तो हिमालयाच्या कडे गेला आणि त्यांनी तिथेच देहत्याग केला असं वर्णन आहे. आज आपण लॉस एंजेलिस फायर्सची चर्चा करतो, तसा एक प्रचंड मोठा वणवा हा त्या जंगलामध्ये लागला होता.
आणि त्या वाणव्यामध्ये धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे जळून मेले असं महाभारत आपल्याला सांगतं. आणि वर्णन आहे ते फार थरारक वर्णन आहे. म्हणजे पांडव त्यांना भेटून गेलेले आहेत नुकतेच, आणि धृतराष्ट्र म्हणतो की मला वास येतोय, कारण यांना बाकीच्यांना काही दिसत नसतं, तिथपर्यंत ते आग तेवढी जवळ आलेली नसते. मला वास येतोय आगीचा, तो म्हणतो. तर हे म्हणतात काय, कुठं काय, काही नाही. नाही म्हणतो, निश्चितपणे कुठेतरी आग लागली आणि ती आपल्या जवळ येते असं मला सारखं वाटतंय. आणि ते खरोखरच तो हे दावानलं म्हणजे वणवा हा त्यांना वेढतो आणि ते त्याच्यामध्ये देहत्याग त्यांचा होतो असं वर्णन आहे. पण ते परत येत नाहीत किंवा पळून जात नाहीत तिथून, काही करत नाहीत. ते शांतपणे मृत्यूला सामोरे जातात तिथे. रघुवंशामधला दिलीप यांनी कदाचित वानप्रस्थाश्रम स्वीकारला असावा, त्याच्या पुढचा रघु यांनी पण स्वीकारला असावा असं दिसतं. आणि ऐतिहासिक एक मोठं महत्त्वाचं उदाहरण द्यायचं तर गुप्त घराण्यातला राजा पहिला चंद्रगुप्त. कारण समुद्रगुप्ताचा जो लेख प्रयागच्या किल्ल्यामध्ये आहे त्या लेखात तो असं त्यांनी वर्णन केलंय की वडिलांनी मला बोलवलं आणि सांगितलं की आता राज्याची जबाबदारी तू घे, आता ती राज्याची जबाबदारी तू घे असं मला सांगून वडिलांनी पुढं काय केलं हे सांगणारा त्या प्रशस्तीतला जो भाग आहे तो कदाचित तुटलेला आहे किंवा ते तितकं स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण शक्यता अशी आहे की चंद्रगुप्त पहिला यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारलेला होता. आता या वानप्रस्थांचेही दोन प्रकार सांगितलेले आहेत, ते फार महत्त्वाचे आहेत. त्यातला एक प्रकार आहे त्याला म्हणतात पचमानक, आणि दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे अपचमानक. पचमानक म्हणजे शिजवून खाणारा, म्हणजे तांदूळ मिळालेले आहेत तर ते शिजवून भात करून खाणारा, तो पचमानक. आणि अपचमानक हा त्याच्यापेक्षा कडक आहे जास्ती, कारण तो शिजवत वगैरे तर नाहीच, प्रश्नच येत नाही, पण तो जे काही कंदमुळं फळं रानात मिळेल ती खातो. हे ऐकायला थरारक वगैरे सगळं वाटेल किंवा काय क्या बात आहे असं वाटेल एखाद्या वेळेला, पण हे करू इच्छिणाऱ्या त्या माणसाचं वय साधारण 50च्या पुढे आहे एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि त्यांनी त्यापूर्वी असं केलेलं नाही फारसं काही, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. याचा संदर्भ आणखी पुढे येणार आहे एकदा. आता ही तयारी नीट झाल्यानंतर आणि खरोखरची विरक्ती आल्यानंतर, म्हणजे वैताग नाही विरक्ती आल्यानंतर, वैताग आपल्याला रोजच येतो असतो त्यात काही विशेष काही नाही, विरक्ती आल्यानंतर स्वीकारण्याचा आश्रम म्हणजे संन्यास. शंकराचार्यांनी असं सांगितलेलं आहे की यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या दिवशी विरक्ती प्राप्त होईल त्या दिवशी संन्यास घ्यावा, कारण तो दिवस जर हातातून गेला तर उद्या विरक्ती परत जाण्याची शक्यता आहे. तर तसं काही त्या चान्स देऊ नका, लगेच सुटा असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. पण ही परवानगी प्रत्येकाला नाही आहे. जोपर्यंत तो माणूस गृहस्थाश्रमातली कर्तव्य पूर्ण करत नाही तोपर्यंत, म्हणजे तो गृहस्थ असेल तर, नसेलच तर काही प्रश्न येत नाही, असेल तर ती कर्तव्य तो पूर्ण करत नाही, आणि जोपर्यंत त्याला परवानगी मिळत नाही घरच्या लोकांची की ओके तुम्ही घ्या संन्यास, आणि ती परवानगी सुद्धा त्यांनी वैतागून नाही देता कामा की निघा बाबा एकदाचे, कटकट नको, अशा पद्धतीने दिलेल्या परवानगीला काही अर्थ नाही आहे. तर विचारपूर्वक दोन्ही बाजूंनी दिलेल्या परवानगीला अर्थ आहे. ती मिळाल्याशिवाय संन्यास नाही घेता येत. आणि संन्यास हा मात्र एकानीच किंवा एकीनीच, पुरुष अथवा स्त्री यांनी घेतला पाहिजे, तो जोडीने घेता येत नाही. संन्यास हा त्या व्यक्तीने एकाने घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर जी बंधनं आहेत ती मी तुम्हाला सांगतोच, म्हणजे ते तसं काय आहे तेही सांगतो. त्याचबरोबर संन्यास घेताना आपली जुनी ओळख संपूर्णपणे पुसून टाकायची आहे असं अपेक्षित आहे. तेव्हा जुनं आधार कार्ड चालणार नाही त्यानंतर, आणि नवीन काढायचं पण नाही आहे, म्हणजे दुसरा मुद्दा त्यातला. तर त्या माणसाने सर्व केस
मिशी दाढी आणि वरच्या डोक्यावरच्या सगळ्या केसांसकट सर्व केस काढून टाकायचे, सर्व. आता इथे एक गोष्ट सांगतो की शेंडी हा कुठल्याही वर्णविशेषाचा अधिकार किंवा कर्तव्य नाहीये, तर ते प्रत्येकाने राखलं पाहिजे असं बंधन आहे. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल तर आज सुद्धा जिथे विशेषतः गावांमध्ये, आता शहरांमध्ये ती परंपरा हळूहळू कमी होत चालली आहे, तर जेव्हा दशक्रियेला क्षौर केलं जातं तेव्हा इथले केस तसेच ठेवले जातात. तो माणूस कोणत्याही वर्णाचा जातीचा असला तरी सुद्धा. त्याचं कारण शेंडी ही फक्त ब्राह्मण्याशी संबंधित असलेली गोष्ट नाही. शेंडी ही जावळाच्या वेळेला ठेवायची गोष्ट आहे, मुंजीच्या वेळेला नाही. ती जावळाच्या वेळेला ठेवायची गोष्ट आहे. आणि ते का ठेवायचे केस, तर कल्पना अशी आहे की माणसाचे प्राण हे इकडून निघून जातात, ब्रह्मरंध्रातून निघून जातात. तर ब्रह्मरंध्र जर आपण उघडं टाकलं तर प्राण झटकन निघून जातील, त्यामुळे ते झाकलेलं ठेवायचं अशी कल्पना आहे. पण संन्यासाला तसं काही भीती बाळगायचं कारणच नाही ना. कधी का जाईनात प्राण, काय फरक पडतो, पुढच्या क्षणाला गेले तरी काय मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे संन्यासाने सगळे केस काढून टाकायचे, त्याने नाव बदलायचं. त्यामुळे मग नरेंद्र दत्त हा विवेकानंद होतो, अनंतराव आठवले हे वरदानंद भारती होतात वगैरे. संन्यासाला वर्ण आणि जातीची बंधनं नाहीत. संन्यासाला कोणताही वर्ण नाही, त्याला बाकी कुठलीही बंधनं नाहीत, त्याला कुठलंही आन्निक करण्याचं बंधन नाही. त्यांनी ईश्वर चिंतनामध्ये आणि लोकांना उपयोगी पडण्यामध्ये काळ घालवला पाहिजे एवढंच बंधन आहे फक्त, बाकी काही बंधन नाही त्याच्यावर. आणि त्यांनी एका जागी 3 रात्रींपेक्षा जास्ती राहता कामा नये. भिक्षा मागण्याच्या संदर्भातले विशिष्ट नियम आहेत. ती अर्थातच आपल्याला हवी ती भिक्षा मिळेल अशा ठिकाणी काहीतरी हे करण्याचं त्याला स्वातंत्र्य नाहीये अजिबात कुठल्याही प्रकारे. त्यामुळे एक प्रकारे पाहायचं झालं तर ब्रह्मचारी आश्रम आणि संन्यास आश्रम हे फार जवळजवळचे आहेत या बाह्य बाबतींमध्ये सुद्धा. कारण ब्रह्मचारी आश्रमातही त्याला हेअरस्टाईल करायला परवानगी नाही, वस्त्र विशिष्टच वापरली पाहिजेत. इथंही तसंच आहे. त्यांनी चटईवरच झोपायचं आहे, त्यांनी गादी वापरायची नाही आहे, दिवसा झोपायचं नाही आहे, अशा सगळ्या प्रकारचे नियम हे त्याला लागू आहेत. आणि मगाशी सांगितलं तसं परत यायला परवानगी नाही. म्हणजे संन्यास घेतला, लक्षात आलं नाही जमत आहे, परत आले, सॉरी, परवानगी नाही. त्याचं सोपं कारण आहे ते असं आहे की समजा आज तो म्हणतोय की हो मला विरक्ती प्राप्त झाली म्हणून त्यांनी घेतला, समजा संन्यास, लोकांनी विश्वास ठेवला, त्याला संन्यास दीक्षा देणाऱ्या गुरूंनी दीक्षा दिली, सगळं झालं, डन. आणि मग त्याला जर परत संसारात जावंसं वाटलं, परत आला, तर ते हिंदी सिनेमाच व्हायचा तिथे सारखा, त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण काही विशिष्ट स्थितीमध्ये 7 वर्षांनी पुनर्विवाह करण्याची त्याच्या बायकोला परवानगी आहे ना. मग तसं काही गोष्ट घरी उपस्थित झाली आणि हा परत आला तर काय करायचं मग? या अर्थाने मी म्हणतोय की हिंदी सिनेमाच होईल तिथे एकदम, तर परवानगी नाही. त्यामुळे म्हणजे आजच्या दृष्टीने पाहायचं झालं तर ती गोष्ट सर्वस्वी चुकीचीच आहे अशी गोष्ट मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि बाकीच्या भावंडांना समाजाने त्रास दिला तर ती गोष्ट कुठल्याही काळामध्ये आश्लाघ्यच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण विठ्ठलपंतांना समाजाने त्रास दिला हे समाजाच्या त्यावेळेच्या तर्कशास्त्राप्रमाणे बरोबर गोष्ट होती. कारण वस्तुतः परवानगी नाही. हे बरं आहे आपलं, तुम्ही आज संन्यास घ्याल, उद्या परत याल, परवा परत जाल, परवा मग परत याल, ह्याला काहीच अर्थ नाही आहे. याने अनवस्था प्रसंग होईल. म्हणून ते तसं वागत होते. परत मी तुम्हाला तेच सांगतोय, आजच्या दृष्टीने हे सगळंच आश्लाघ्य ठरेल. त्यात त्या लहान मुलांना त्रास देणं हे कुठल्याही काळात आश्लाघ्यच ठरेल. विठ्ठलपंतांना समाजाने जो त्रास दिला तो त्यांच्या त्यावेळेच्या लॉजिकप्रमाणे ठीक होता. आज ते लॉजिक वापरायला आपल्याला परवानगी नाही आणि करू नये तसं काय आवश्यकता नाही. आता मी एका दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे येणार आहे. ती गोष्ट म्हणजे ह्या
आश्रम व्यवस्थेतल्या प्रत्येक आश्रमाचा काळ काय गृहीत धरला असेल, तर याचं सर्वसामान्यपणे आजपर्यंत मला मिळत आलेलं उत्तर म्हणजे माणसाचं आयुष्य हे 100 वर्षाचं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे 25 गुणिले 4, व्हेरी सिंपल. त्यात ब्रह्मचर्य आश्रमाच्या बाबतीत तर काही प्रश्न येत नाही. साधारणपणे आजसुद्धा म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत शिकत असणारी खूपच माणसं आपल्याला सापडतात, त्यामुळे नो इश्यू. त्याच्या पुढची 25 वर्ष त्यांनी गृहस्थाश्रमात व्यतीत करायची, सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या वगैरे, मग तो किंवा मुलगा मुलगी जे कोण असेल ते करते सवरते मिळवते झाले वगैरे, की वानप्रस्थ. आणि मग त्याच्यानंतर केव्हा तरी संन्यास, म्हणजे ह्या आदर्श कल्पनेप्रमाणे 75व्या वर्षी. तर आज हे शक्य आहे. त्याचं कारण वयाची 75 पार केलेली खूपच माणसं आपल्याला समाजामध्ये दिसतात आणि इथून पुढेही ते दिसणारच आहेत. पण आपण फार जुन्या काळात जायला नको. पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर जी जनगणना झाली 1951 साली, त्या जनगणनेमध्ये भारतीय माणसाची आयुर्मर्यादा 32 वर्षाची होती. 32. त्यातले बालमृत्यू आणि अर्भक मृत्यू जर काढून टाकले तर ती फार तर 38-39 पर्यंत जाईल. आणि हे सगळे नैसर्गिक मृत्यूनी, नॅचरल डेथनी गेलेल्या माणसांचं सांगतोय मी तुम्हाला. अपघाताने साप चावून, कुत्रं चावून वगैरे त्याच्याबद्दल नाही बोलत. ज्या काळामध्ये साथीचे रोग भारतामध्ये आले, विशेषतः ब्रिटिश साम्राज्याच्या काळात, त्याच्या नोंदी आहेत. कारण त्या काळात तर ती आयुर्मर्यादा 23-27 इथपर्यंत सुद्धा घसरलेली आपल्याला दिसते. 32 तर सोडाच, 23-27. मग अशा स्थितीमध्ये जेमतेम गृहस्थाश्रमापर्यंत माणूस पोचेल, किंवा तो गृहस्थाश्रम एक 5-7-8 वर्ष पूर्ण करेल समजा. पुढं काय, वानप्रस्थ उपस्थितच होत नाही. संन्यासाचं तर बातच सोडा. म्हणजे जी काही मोजकी माणसं जगत असतील, समजा आमचा धोंडो केशव कर्वे, शक्य आहे. बाकीच्यांचं काय, सर्वसामान्य समाजाचं काय. आणि तरीसुद्धा ही आश्रम व्यवस्था ही लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्या आश्रमांचा हा क्रम माहिती आहे, तो साधारण कोणत्या वर्षी घेतला जातो हे माहिती आहे. याला अर्थ काय राहिला मग? याला अर्थ काय राहिला असा प्रश्न येईल. तर ते पाहायचं असेल तर ती व्यवस्था केव्हा उत्पन्न झाली ते आपल्याला पाहायला पाहिजे. ही व्यवस्था मी सांगितलं मगाशी तुम्हाला की साधारण इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये ही व्यवस्था उत्पन्न झाली. काय होतं त्यावेळेला झालेलं, तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संन्यासी पंथ किंवा संन्यासाश्रमाचा प्रचार करणारे पंथ किंवा संन्यास वृत्तीचा, आश्रमाचा जाऊन देत, संन्यास वृत्तीचा प्रचार करणारे पंथ हे उदयाला आलेले होते. मी फक्त जैन आणि बौद्धांच्या बद्दल नाही बोलत आहे, इतरही अनेक होते. म्हणजे एक केशकंबली नावाची मंडळी होती, किंवा आणखी तसे एक यादी काढायची झाली तर एक 10-15 लोकांची पंथांची यादी आपल्याला सहज काढता येईल, उपलब्ध आहे ती यादी. त्यांचं तत्वज्ञान मोठं आकर्षक होतं, प्रश्नच नाही, असतंच, म्हणजे त्यात काही प्रश्नच नाही आहे. त्याचा प्रचार करणारे जे प्रचारक किंवा जे त्याचे अध्वर्यू असलेली मंडळी होती ती चांगली प्रभावी होतीच. म्हणजे तुम्ही
जर कुठल्याही अशा स्वरूपाच्या संस्थेच्या प्रमुखाच्या बद्दल, विशेषतः संस्थापकाच्या बद्दल जर ऐकलं तर तुम्हाला असं सांगणारी माणसं भेटतील किंवा मला त्यांचा फार राग आला होता, ते असं बोलले म्हणून मी त्यांच्याशी भांडायला गेलो आणि त्यांनी फक्त माझ्याकडे हसून बघितलं आणि मी थंड झालो. असं महात्मा गांधींचं वर्णन तर अनेकांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारची अत्यंत प्रभावी आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व हे या मंडळींना लाभलेलं होतं. आता त्यांच्याकडे साधारणपणे 19, 20, 22, 23, 24 अशा वयोगटातली माणसं ही आकर्षित झाली त्यांच्या तत्त्वज्ञानाकडे, त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाकडे. तर काय आश्चर्य आहे त्याच्यात? काही नाही. आणि कुठलीही संघटना असो, आजची सुद्धा, म्हणजे ती तांबडी असो, भगवी असो, हिरवी असो, निळी असो, कुठलीही असो, पंचरंगी असो, कुठलीही असो, त्या संघटनेला तरुण माणसं लागतात. कुठल्याही संघटनेचं सूत्र हेच आहे की सर्व माणसांनी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त माणसांनी सर्व वेळ दिला पाहिजे. त्याशिवाय ती चालणार कशी संघटना? तर ह्या स्थितीमध्ये जर अशा पंथांकडे मनुष्य आकर्षित झाला तर 2 गोष्टी शक्य आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं वय जसजसं वाढत जाईल तसतसं त्याला कंटाळा येईल. एक, मग तिथून त्याला परत येता येईल का? येईल कदाचित, घरचे लोक घेतील, पण तो परत आला तर तो इथे ॲडजस्ट होईल का परत? मग इथेही काहीतरी समस्या आहेत, त्याला दिसायला लागले की तो म्हणावं तेच बरं होतं त्याच्यापेक्षा. मग त्याची अशी जी कुतरवड होईल त्या माणसाची, त्याचं काय करायचं? त्याचं व्यवस्थापनाचं काय तंत्र काय तुमच्याकडे? काही नाही तंत्र. ठीक आहे. आणि मग त्या सगळ्या त्याच्या मनस्थितीमधून त्याच्या वर्तणुकीत काही बदल झाले तर त्याचं व्यवस्थापन कोण करणार? असा दुसरा प्रश्न होता. म्हणजे मी आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असेल की गोळवलकर गुरुजींना असं विचारलं होतं की प्रचारक ही जी संस्था आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि मी असं ऐकून आहे आणि विश्वसनीयरित्या ऐकून आहे आणि वाचून सुद्धा आहे की त्यांनी असं सांगितलं होतं की इट इज अ नेसेसरी एव्हिल. नेसेसरी आहे, कारण त्याशिवाय संघटना वाढू शकत नाही. जास्तीत जास्त लोकांनी सगळा वेळ दिला पाहिजे, ते नेसेसरी आहे, पण एव्हिल आहे. सगळ्याच माणसांनी प्रचारक होऊन नाही चालणार, कारण मग त्या प्रचारकांना जेवायला कोण घालणार? दॅट इज द क्वेश्चन. आणि मग समाजातली सगळीच जी उद्यमशील आणि बुद्धिमान अशा प्रकारची जी काही शक्ती आहे ती सगळी संन्यासाकडे वळून नाहीच चालणार, समाजच चालू शकणार नाही. मग याला पर्याय काय? याला पर्याय म्हणजे त्याला प्रश्न विचारायचा की ठीक आहे, तू संन्यास घे, माझं काही म्हणणं नाही, पण कशापासून दूर जातोयस याचा अभ्यास तू केलायस का? नाही. मग एकदा अनुभव घ्या. जो प्रश्न शंकराचार्यांना मंडन मिश्रांच्या पत्नींनी टाकला होता, विचारला होता. शंकराचार्यांनी काहीतरी गृहस्थाश्रमाच्या बद्दल काहीतरी ते बोलले. तर मंडन मिश्रांच्या पत्नी ह्या अध्यक्ष होत्या त्याच्या. ते जरा थांबा म्हणे, तुमचा काय अनुभव गृहस्थाश्रमाचा? ते म्हणले काही नाही. मग गप्प बसा म्हणले, बोलायचं नाही अजिबात त्याच्याबद्दल. असं त्यांना तिथे खडसावलं होतं. नाही ना अनुभव, काही बोलायचं नाही, बाकी बोला तुम्ही काय बोलायचं. ती म्हणजे टी व्हीवरच्या ज्या काही फार मला आवडलेल्या अगदी मोजक्या अशा जाहिराती, त्याच्यापैकी एक जाहिरात आहे ती त्या धारा तेलाची जाहिरात आहे. तुम्हालाही आठवेल, मी सांगितलं की ती बहुतेक ह्या इथे आसनगाव किंवा आटगाव या कुठल्या तरी इथल्या स्टेशनवरच शूट झालेली आहे. की तो लहान मुलगा असतो आणि तो रागावून प्लॅटफॉर्मवर बसलेला असतो असं रुसून. तिथं रेल्वेचा एक माणूस येतो, गावातली माणसं एकमेकांना ओळखत असतात. तो येतो आणि त्याला विचारतो, काय झालं? नाही मी घर सोडून आलो आहे.
बरं ठीक आहे, पण घरी काय केलंय तुला माहिती आहे का? म्हणतो नाही माहिती. जिलबी केली आहे म्हणतो. तर त्या मुलाला जिलबी आवडत असते, नाही तर दुसरा काहीतरी पदार्थ सांगायला लागला असता. तर त्याचे एकदम डोळे असे चमकतात. मग हा माणूस त्याला घरी घेऊन येतो आणि मग ती जिलबी प्रत्यक्षात करतात मग तिथे किंवा आणतात काय असेल ते. आणि ती खाताना त्याचे वडील त्याला प्रश्न विचारतात की तो क्या घर छोडकर जाना है? तर तो मुलाचं उत्तर आहे, जाना है मगर अभी नहीं. तर ते जाना है मगर अभी नहीं म्हणजे आश्रम व्यवस्था आहे ॲक्च्युली. की संन्यास घ्या, हरकत नाही, काय सोडताय ते बघा, पटत असेल तर घ्या संन्यास, पण परत नाही येता येणार एवढं लक्षात ठेवा. अशी ती व्यवस्था आहे. ठीक आहे, याच्यात अर्थातच मी परत एकदा सांगतो की याच्यात कुठल्याही पंथाबद्दल, कुठल्याही विचारसरणीबद्दल मला कुठलीही गुड बॅड अगली काहीही कॉमेंट करायची नाही, करायची नव्हती, नाही आणि इथून पुढेही नसेल. परंतु समाज चालला पाहिजे म्हणून जी काही व्यवस्था निर्माण झाली तिने तिचं काम हे अत्यंत चोखपणे बजावलेलं आहे. हे एवढं मात्र आपल्याला गेल्या 2500 वर्षात निश्चितपणे आणि स्पष्टपणे दिसत आहे. आता त्यांनी कुटुंब व्यवस्थेबद्दलही मला बोलायला सांगितलंय. माझ्याकडे अजून 15 मिनिटं आहेत, त्यामुळे मी त्याच्यात ते बोलतो. कुटुंब व्यवस्थेचे अर्थातच 2 ठळक भाग, म्हणजे ते पु ल देशपांडेंनी सांगितले तसं की जे गद्य नाही ते पद्य, जे पद्य नाही ते गद्य, तशा प्रकारचे 2 भाग आपल्याला दिसतात. त्यातली एक म्हणजे पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आणि दुसरी म्हणजे मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये पिता म्हणजे त्या घरातला सर्वात ज्येष्ठ पुरुष हा त्या घराचा प्रमुख आहे. त्याच्यानंतर त्याचा मुलगा प्रमुख आहे, थोरला मुलगा. त्याच्यानंतर त्याचा थोरला मुलगा प्रमुख आहे, त्याच्यानंतर त्याचा थोरला मुलगा प्रमुख आहे. आणि सगळं जे संपत्तीचं जे काही टायटल आहे ते त्याच्या नावावर आहे. अर्थातच घरातल्या बाकीच्या सर्व लोकांना पालनपोषणाचा आणि त्यांचा तेवढ्या मर्यादेत त्यांना जे काही कार्य करता येईल किंवा जे काही शिकता येईल तेवढ्यापुरता अधिकार त्यांचा आहे, तो कोणी डावलू शकत नाही. म्हणजे एखादा कोणीतरी घरातला माणूस हा पिता झाला म्हणून त्यांनी त्याच्या चुलत घरातल्या लोकांना हाकलून दिलं असं शक्य होणार नाही आणि तसं केलं जातही नसे. त्याचबरोबर यांना वारसा हक्क, प्रत्यक्ष टायटल त्यांना मिळणार नाही बाकीच्या लोकांना, अशी पण ती व्यवस्था आहे. आता याच्या मागे मुळात काय आहे तर याच्या मागे एक फार महत्त्वाची विचारसरणी आहे, ती म्हणजे संपत्तीची वाटणी करणं हे पाप आहे, अशी विचारसरणी याच्या मागे आहे. ही फारच जुनाट विचारसरणी असं कोणाला वाटत असेल, वाटू द्या, माझी काही हरकत नाही. पण साधारणपणे एक 60-70 वर्षापूर्वी तेव्हाच्या मुंबई सरकारने आणि आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने जमीन जोडणी नावाचा एक कार्यक्रम हातात घेतला होता. तोही याच धारणेवर अवलंबून होता की संपत्तीची आणि विशेषतः जमिनीची वाटणी करता कामा नये, कारण त्या बांधामध्येच इतकी जागा जाते आणि त्याच्यावरून इतकी भांडणं होतात की त्याला काही अर्थच नाही आहे. ही शासनाची अधिकृत भूमिका होती. महाभारत आणि रामायण या दोन्ही गोष्टी या कल्पनेवर आधारित आहेत मुळात. महाभारतातलं भांडण काय आहे, आपण ते आधीच्या गोष्टी सोडून देऊ सगळ्या, कारण ते फारच कॉम्प्लिकेटेड आहेत. पण धृतराष्ट्र आणि पांडू 2 सख्खे भाऊ आहेत. धृतराष्ट्र वयाने मोठा आहे, पांडू वयाने लहान आहे. काय असेल काही दिवसांनी, महिन्यांनी, काय जे असेल ते. धृतराष्ट्र अंध आहे, त्यामुळे त्यावेळच्या कायद्याप्रमाणे तो राजा होऊ शकत नव्हता. म्हणून
पांडू राजा झाला. नंतर पांडू त्याला मिळालेल्या शापामुळे किंवा आणखी कशामुळे लवकर वारला. धृतराष्ट्राच्या मुलाचं म्हणजे दुर्योधनाचं म्हणणं असं की माझे वडील हे घरातले मोठे चिरंजीव होते, त्यांचा मी मोठा मुलगा आहे, त्यामुळे मी मोठ्या मुलाचा मोठा मुलगा आहे, सबब राज्य मला मिळायला पाहिजे. आणि पांडूचं म्हणणं, युधिष्ठिराचं म्हणणं असं किंवा युधिष्ठिराच्या पक्षाचं म्हणणं असं की पांडू राजा होता आणि युधिष्ठिर हा त्याचा मोठा मुलगा आहे, सबब राज्य त्याच्याकडे यायला पाहिजे. याचा निकाल लावणं कुठल्याही सुप्रीम कोर्टाला सुद्धा शक्य झालेलं नाही. सगळ्या प्रकारचे मार्ग चोखळून झालेत. पहा काय झाले ते. हा म्हणजे आधी साधी शिष्टाई झाली, काही जमलेलं नाही. बरं, जमलं नाही म्हणजे त्यांना 5 गावं दिली ना, ती इंद्रप्रस्थ, वृकप्रस्थ, जयंत, वारणावत वगैरे ती गावं दिली. आता युधिष्ठिर ते घेऊन जरा काही वर्ष गप्प बसला असतं तर बरं झालं असतं. त्यांनी राजसूय यज्ञ सुरू केला. त्याच्या आधी दिग्विजय केला. आता दिग्विजयात त्यांनी खुद्द कौरवांना हात लावलेला नाहीये, पण भीती बसली ना. इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला की शेजारच्या लोकांना भीती वाटते ना की उद्या आपल्यावर यायचे. आणि मग ते जे काही त्या राजसूयाच्या मध्ये झालेले अपमानास्पद प्रसंग मग ते बी.आर. चोप्रांनी अधिक छान दाखवले. अंधे का पुत्र अंधा वगैरे ते सोडून द्या तुम्ही सगळं, त्याची काही हे नाही. मग आता युधिष्ठिराचा पराभव करण्याचा मार्ग एकच शिल्लक राहिला, तो म्हणजे द्यूत. त्याला द्यूतात हरवला, कसाही हरवलेला असो, हरवला. त्याच्यानंतर तो द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा, खरं म्हणजे महाभारताच्या भाषेत सांगायचं तर वस्त्राकर्षणाचा प्रसंग, अनुद्यूत. आणि अनुद्यूतामध्ये अट थोडीशी सोपी केली होती. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, आणि जंग पछाडलेला आहे अज्ञातवासामध्ये पांडवांना हुडकून काढण्यासाठी. नाही जमलेलं. पण आता परत बॅक टू स्क्वेअर वन, परत कृष्णाची शिष्टाई आहे मध्येच. म्हणजे आधी एक समेटाचा प्रयत्न, राजसूय, द्यूत, अनुद्यूत, वनवास, अज्ञातवास, परत शिष्टाई. ती नाही यशस्वी झालेली. आता युद्धाशिवाय दुसरा मार्ग काय राहिला? काहीच नाही. त्यामुळे कौरवांनी पांडवांच्या विरुद्ध जी काही सगळी कपट कारस्थानं जी काही सगळी केली असतील, लाक्षागृहापासून इतर सगळ्या गोष्टींपर्यंत आणि द्रौपदीच्या वस्त्राकर्षणापर्यंत, त्यामुळे त्यांची बाजू अनितीची ठरतेच. देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. मी त्यांचं समर्थन नाही करायला उभा कुठल्याही प्रकारे. पण जो मूळचा प्रश्न आहे तो तसाच राहतो की माझे वडील हे थोरले चिरंजीव होते आणि मी त्यांचा थोरला मुलगा आहे, तर मी राजा व्हायला पाहिजे. हा प्रश्न तसाच आहे. आणि याच्या मागे परत धारणा काय आहे की प्रॉपर्टीची वाटणी नाही झाली पाहिजे. कारण राजा हा विजिगीषू मानलेला आहे, त्यांनी सतत जिंकत राहिलं पाहिजे. आजच्यासारखं नाही. आज गेली 50 वर्ष जगातल्या सगळ्या देशांच्या सीमा या जितक्या पक्क्या आहेत तितक्या कधीच नव्हत्या यापूर्वी. त्यामुळे त्या अस्थिर परिस्थितीमध्ये आणखी पुरा संपत्तीची वाटणी केली तर आणखी घोटाळे होतील, ही त्याच्या मागची धारणा आहे. रामायणातला प्रश्न तसाच आहे, थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे. तिथं काही नेते काम केलेलं आहे. आता फक्त काय झालंय की कैकेयी ही तिने रामाचा वनवास वगैरे ते सगळं झालं, पण खुद्द भरतानेच राज्य स्वीकारलं नाही. त्यांनी ते रामाला परत देऊन टाकलं. म्हणजे सगळेच आदर्श दाखवलेत. पण तुम्ही जर रघुवंशाचा दाखला बघितलात तर असं लक्षात येईल की जे
संपत्तीची वाटणी ही दशरथाच्या काळात टळली, ती रामाने नंतर स्वतःहून केलेली आहे. म्हणजे स्वतःची 2 मुलं लव आणि कुश, इतकंच नाही, लक्ष्मणाचा मुलगा चंद्रकेतू, भरताची कोण मुलं असतील ती शत्रुघ्न, यांना सगळ्यांना त्यांनी स्वतःचं राज्य विभागून दिलंय असं रघुवंश सांगतो आपल्याला. म्हणजे एक पिढी टळलं, संपत्तीची वाटणी एक पिढी टळली असं आपल्याला दिसतं. आता ह्याचे परिणाम काय होते? चांगले परिणाम काय? तर वारसा हक्क पक्का आहे, त्याच्यात भांडण नाही होऊ शकत. मग तिथे सुद्धा दुसरी एक गंमत आहे की मोठ्या मुलाचा मोठा मुलगा तो वयाने मोठाच असला पाहिजे असं काही नाही. समजा 2 भाऊ आहेत, त्यात मोठा जो भाऊ आहे त्याला उशिरा मुलगा झालाय आणि त्याच्या धाकट्या भावाला तुलनेने लवकर मुलगा झालाय, तर तो वारस नाही ठरत, हाच ठरतो, तो वयाने लहान असला तरी सुद्धा. असं पक्का नियम आहे. त्यामुळे म्हणजे जर बाकी कटकटी नसतील किंवा एका मर्यादेच्या पलीकडे कोणाची ईर्ष्या ही जागृत नसेल तर याच्यामध्ये समस्या उत्पन्न होत नाहीत वारसा हक्काच्या दृष्टीने. हे त्याचं बलस्थान. पण वाईट गोष्ट काय? तर तो जो कोण वारस म्हणून सांगितलेला मनुष्य आहे त्याच्यापेक्षा अधिक जे बुद्धिमान, अधिक पराक्रमी, अधिक क्रियाशील अशी जी मंडळी आहेत त्यांची पंचायत होणार, याच्यामध्ये कुचंबणा होणार, असं होणार. आणि ते समजा तसे नसले तरी याचं काहीतरी चुकणारच, किंवा माणसाच्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी याचं काहीतरी चुकलं की अरे मी असतो तर बरं झालं असतं असं त्यांना वाटणार आणि ते कटकट करत राहणार. याचं उत्कृष्ट आणि त्यांना फेकून देता येणार नाही. कायदा असा आहे की त्यांना पालनपोषणाचा हक्क आहे, त्यांना घरातून तुम्ही बाहेर नाही काढू शकत, असा कायदा आहे. तुम्ही पहा, मी याचं ज्वलंत ऐतिहासिक उदाहरण तुम्हाला सांगतो आता इथून पुढे. ते उदाहरण पेशव्यांचं आहे. अनेक आहेत पण हे सांगायला सोपं आहे कारण माहिती असतं लोकांना. पहिल्या बाजीरावाचा जन्म आहे 1700 सालचा. चिमाजी अप्पा त्याच्यानंतर काही काळांनी जन्माला आलेला आहे. पण नंतर पेशवा झाला तो नानासाहेब झाला. नानासाहेब पेशवा झाला तेव्हा तो 20 वर्षाचा होता अवघा. त्याचा जन्म 1720चा आहे. चिमाजी अप्पा त्याच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, बरेच मोठे आहेत, 12-13 वर्षांनी तरी कमीत कमी मोठे आहेत. मला आता त्यांचं जन्मवर्ष आठवत नाहीये. आणि पराक्रमी पण आहेत, म्हणजे त्यात काही कुठं प्रश्नच नाहीये, काही नो क्वेश्चन. बर, नानासाहेबांचा धाकटा भाऊ राघोबा दादा, त्याचा जन्म 1734चा आहे. तो नानासाहेबांपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे तो त्यांना दबकून वागेल यात काही आश्चर्य नाही. पण त्याचबरोबर सदाशिवराव भाऊ आहे. सदाशिवराव भाऊचा जन्म 1730चा आहे. मी तो राघोबापेक्षाही मोठा आहे, नानासाहेबांपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तोही त्यांना दबकून वागेल, बरोबर आहे. आता त्याचं दुर्दैवाने पानिपतामध्ये मृत्यूच झालेला आहे, त्यामुळे त्याचं काही त्याच्यामध्ये काही भांडण झाल्याचं किंवा हे असं नाही आहे उदाहरण. पण पानिपताच्या स्वारीत कोणाला पाठवायचं याच्याबद्दल मात्र घमासान वाटाघाटी ह्या परभणी जिल्ह्यामध्ये परतूर या ठिकाणी झालेल्या आहेत. कारण सदाशिवराव भाऊंनी उदगीरमध्ये निजामाला धूळ चारलेली आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की मी जातो आणि करतो काय ते. आणि व्हेराज नानासाहेब पेशव्यांच्या पक्षामध्ये, खुद्द त्यांना नाही पण त्यांच्या जवळच्या लोकांना असं वाटतंय की अरे याला दिल्लीला पाठवला आणि हा जिंकला तर हा फारच पुढे जाईल आपल्या. पण तरी नानासाहेबांनी त्याला पाठवलेला आहे. पुढे काय घडणार आहे माहीत नाहीये, लक्षात घ्या. पानिपतात काय होणार आहे परतूरमध्ये माहीत नाहीये. सगळे आपण जे विद्वान असतो ते भूतकाळाचे विद्वान असतो, भविष्यकाळाचा कोणीही विद्वान नसतो. ठीक आहे. विश्वासरावांचा जन्म 1742चा आहे. नानासाहेबांचे पहिले चिरंजीव विश्वासराव, ज्यांचा पानिपतात मृत्यू झालेला आहे परत एकदा, त्यांचा जन्म 1742.
म्हणजे नानासाहेबांच्या नंतर पेशवा जर कोणी व्हायचं असतं तर विश्वासराव झाले असते, पण ते वारले. त्यामुळे माधवराव पेशव्यांचा जन्म 1745चा आहे. म्हणजे माधवराव जेव्हा पेशवे झाले 1761 मध्ये, तेव्हा ते 16 वर्षाचे होते. आणि राघोबा दादा 28 वर्षाचा होता. तर नुसतं वयाचा फरक नाही, अनुभव, त्यांनी मध्ये केलेली उत्तरेची स्वारी, तो नाही म्हटलं तरी अटकेपर्यंत जाऊन पोचला होता, हा पराक्रम त्याच्या खात्यावर जमा होता. हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. त्या स्थितीमध्ये माधवरावांनी पुढे 11 वर्ष राज्य चालवले. नंतर नारायणराव पेशवे झाले. नारायणरावांचा जन्म तर 1755चा, ते राघोबादादापेक्षा 21 वर्षांनी लहान आहेत. आज आपण म्हणजे अशी तुलना करणं बरोबर नाही याची मला कल्पना आहे, पण आपल्या घरातल्या अशा याची तुलना करून पहा, म्हणजे आपल्याला कळेल की केवढा फरक पडतो. 21 वर्ष म्हणजे केवढा प्रचंड फरक पडतो. नारायणरावांचा खून झाला, त्यात राघोबा दोषी होताच, त्याला शिक्षा सुनावली, ती प्रत्यक्षात अंमलात आली नाही वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आता सांगतो मी तुम्हाला. नारायणरावांचा जो मुलगा सवाई माधवराव, त्याला पेशवेपद मिळालं तेव्हा तो 40 दिवसांचा आहे, महिन्यांचा सुद्धा नाही, 40 दिवस. परत आता इथे हा प्रश्न जरूर येईल की ते तसंच कशाला द्यायला पाहिजे होतं, दुसऱ्या कोणाला पेशवा का नाही केलं, असा प्रश्न विचारणं शक्य आहे. नाही केलं ही वस्तुस्थिती आहे. का नाही केलं त्याची कारणं इतिहासकारांनी शोधावीत. नाही केलं ही वस्तुस्थिती. पण सवाई माधवराव 40 दिवसाचा आहे हो, आणि त्याचा आजोबा आहे जिवंत. राघोबा दादा त्याचा आजोबा आहे, तो 41 वर्षाचा आहे, सॉरी 40 वर्षाचा आहे. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. पण नंतर त्याला हळूहळू बाजूला काढलेला आहे. त्याच्यात त्यांनी थोडीशी गडबड करण्याचा केला प्रयत्न, नाही असं नाही. आता याच्या पुढची आणखी एक ट्विस्ट आहे, तेवढा सांगतो आणि मी हा विषय संपवतो. तो म्हणजे राघोबा दादांनी एक दत्तक मुलगा घेतलेला आहे, अमृतराव. त्याचा जन्म आहे 1770चा. आणि राघोबा दादांचा खुद्द जो मुलगा औरस पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव, त्याचा जन्म आहे 1775चा. आता इथे एक आणखी मजा सांगायला पाहिजे, दुसरा बाजीराव 76 वर्ष जगलेला आहे, 1775 ते 1851. तर आहे की नाही, कारण त्याला स्वास्थ्य लाभलं ऑब्व्हियसली, म्हणून तो जगला, बाकी काही नाही. सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यानंतर, तो 1795 मध्ये झाला. सवाई माधवरावांचा मृत्यू झाला तेव्हा राघोबा दादांचं, त्यांना कोणी वारस नव्हता, त्यामुळे घ्यायचाच झालं तर त्याच घराण्यातला दुसराच कोणीतरी करायला लागला असता. सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यानंतर राघोबा दादांचा दत्तक पुत्र अमृतराव जिवंत होता, पण त्याला पेशवा करण्यात आलं नाही, कारण तो दत्तक होता. आणि त्याच्यापेक्षा लहान 5 वर्षांनी असलेल्या दुसऱ्या बाजीरावाला पेशवा केलं गेलं, हे लक्षात घ्या. अमृतराव पेशवे हे 1824 सालपर्यंत जिवंत होते. तर पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था ही किती पक्की होती त्याचं हे 200 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे, जास्ती नाही. आता ह्या तुलनेमध्ये मग मातृसत्ताक पद्धती बरी असं म्हणण्याची एक फॅशन आहे. मी पहिल्याच वाक्यात मला काय म्हणायचं ते सांगून टाकलेलं आहे. खरं म्हणजे असं म्हणण्याची फॅशन आहे. त्या लोकांना ती व्यवस्था नक्की काय आहे ते माहीत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे, बाकी काही नाही. कारण ती व्यवस्था अधिक कॉम्प्लिकेटेड आहे. ती कुठे चालू आहे तर त्रावणकोर कोचीन संस्थानामध्ये, म्हणजे केरळमध्ये काही भागामध्ये चालू होती.
आणि ज्याला ईशान्य किंवा पूर्वोत्तर भारत असं चुकीने म्हटलं जातं, मला आवडत नाही तो शब्द. तो पूर्व भारत आहे, पूर्वोत्तर नाही आहे. तो दक्षिण भारताच्या दृष्टीने पूर्वोत्तर असेल, राजस्थानच्या दृष्टीने काय आहे, पूर्वोत्तर आहे, नाही आहे. काश्मीरच्या दृष्टीने काय पूर्वोत्तर आहे, नाही आहे, पूर्व आहे, फक्त पूर्व. तर तिथे ती खासी, सितेंग, गारो अशा काही जमातींमध्ये चालू आहे. एक आणखी सिद्धांत असा होता की मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थाच पहिली होती आणि मग शारीरिक बल हे शेवटी महत्त्वाचं ठरतं, मारामारी करायला लागते. आपण जसं पाहतो हिंदी सिनेमात सुद्धा की ते चांगले AK-56, AK-47 वगैरे रायफली फेकून देऊन शेवटी गुद्दागुद्दीवर येतात. तर तसं शारीरिक शक्ती ही महत्त्वाची जिथे ठरते त्या ठिकाणी पुरुषांचं प्राबल्य आपोआपच निर्माण होणार. म्हणून पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्था किंवा पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आली असा एक सिद्धांत आहे, पण तो बरोबर नाही. सर्व समाजामध्ये मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था होती असा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. पण मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत काय आहे मग, तर ती स्त्री स्वतःच्या घरामध्ये राहणार, म्हणजे मुलगी जी आहे ती, आणि तिचा पती तिच्याकडे येणार. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो कायम करता येत नाही आणि हे लक्षात न घेता ती पद्धत चांगली असं सांगितलं जातं. तो ठराविक वेळेला येतो, कौटुंबिक कारणासाठी येतो, आणखी स्वतःच्या काही कारणांसाठी, गरजांसाठी येतो. बाकीच्या वेळी तो त्याच्या मूळ घरी असतो. त्याचबरोबर ही जी मुलगी आहे तिला भाऊ असेल तर तो या घरी असतो. तो वस्तुतः लग्न होऊन दुसरीकडे गेलेला असतो. त्यामुळे इकडचा मुलगा लग्न होऊन इथे आला, इथला मुलगा तिकडे गेला, प्रत्यक्षात ते दोघं आपल्या ओरिजिनल घरी राहत आहेत. आणि केरळचं हे सांगायचं झालं तर ते आपल्या कुटुंबाचे कारणावन असा शब्द आहे. कारणावन किंवा कर्णावन म्हणजे कॅप्टन आहेत. त्यामुळे त्या स्त्रीच्या नावावर संपत्तीचं टायटल असलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये व्यवहार त्या घरातले हे जे भाऊ असतात, म्हणजे त्या स्त्रीच्या मुलांचे मामा असतात, ते पाहत असतात. कारण स्वाभाविक आहे ना, ते स्त्री काही सगळे दिवस बाहेर जाऊ शकणार नाहीये वेगवेगळ्या कारणांमुळे. मग ते कोण करणार कामं सगळी, हा करतो. मग तो आपोआपच तो कॅप्टन असतो, तो त्या घरीच राहतो. आणि प्रत्यक्ष मुलं जन्माला घालणं एवढं वगळलं तर तो मामा आणि त्याचे भाचे याचे संबंध हे वडील आणि मुलांसारखे असतात. इथपर्यंतही ठीक वाटेल आपल्याला, काय ओके, काय हरकत आहे, नो प्रॉब्लेम. गंमत अशी आहे की वारसा हक्क हा तसा ट्रान्सफर होतो. म्हणजे वारसा हक्क ह्या पुरुषाचा वारसा हक्काचा प्रश्नच येत नाही. तो त्याच्या बायकोच्या भाच्यांकडे जातो. मी मुद्दाम बायकोच्या भाच्यांकडे, म्हणजे त्याच्याही भाच्यांकडेच, पण बायकोकडून असलेल्या भाच्यांकडे जातो वारसा हक्क. आणि फार कॉम्प्लिकेटेड. तुम्ही कल्पना करून बघा, हा राहणार इकडं, त्याची संपत्ती तिकडं, तो मॅनेज करणार इथली संपत्ती दुसऱ्याच्याच नावावर. अशी ती कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. मग ही पद्धत अस्तित्वात का आली पण, असा प्रश्न येईल ना. तर तिथे असं होतं की बऱ्याच छोट्या छोट्या लढाया चालू असायच्या. आणि मग त्या घरातली जी संपत्ती आहे ती एखादा पुरुष, नायर समजा पुरुष, लढाईवर गेला आणि तो बरीच समजा दिवस तिकडं राहिला, तर त्याची संपत्ती ही त्याच्या घरातले बाकीचे पुरुष त्याचा निकाल लावतील किंवा आणखी काही करतील. म्हणून ती संपत्ती त्या स्त्रीच्या नावावर असली पाहिजे, म्हणजे ती कुठं जाणार नाही, असं त्यातली कल्पना आहे.
पण ते करताना तो कायदा ज्या पद्धतीने फिरलाय त्यामुळे आणखीनच कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली त्याच्यामध्ये. मग त्रावणकोर कोचीन संस्थांचा जो राजा आहे समजा, तर त्याचा वारस कोण? तर त्याचा वारस त्याचा भाचा ठरणार, मुलगा नाही. मग मुलाला ऑब्व्हियसली असं वाटणार की हो हे काय आहे, म्हणजे दुर्योधनाला युधिष्ठिराला वाटू शकतं तर ह्या मुलाला का नाही वाटणार. पण कायदा तसा नाही आहे, कायदा हे ओळखत नाही. आणि हे जोपर्यंत त्या कुटुंबामध्ये चाललंय फक्त, किंवा एका कुटुंबाच्या गटांमध्ये चाललंय, की असं ते एक सर्कल आहे समजा, इथली पुरुष हा इकडे गेला, इकडून इकडे, असं जे काही सगळं सर्कल आहे, ते सर्कल जोपर्यंत नीट चाललंय तोपर्यंत प्रश्न येत नाही. जेव्हा त्यातले वादविवाद हे त्या सर्कलच्या बाहेर जातात तेव्हा प्रश्न येतो, कारण तिथं चालणारा कायदाच वेगळा आहे. समजा ह्या पद्धतीने चालणारा एखादा खटला हा प्रिव्ही काउन्सिलमध्ये गेला किंवा त्यावेळेच्या पद्धतीने मद्रास उच्च न्यायालयात गेला, तो मद्रास उच्च न्यायालयातला जज म्हणे ओ जरा थांबा, मी समजावून घेतो हे काय प्रकरण आहे आधी. ते त्याला ते सगळं त्याच्या पद्धतीने सगळं लावून घ्यायला लागेल कायद्याच्या पद्धतीने, आणि मग तो जजमेंट देणार. मग ते यांना पटेल असं नाही, परत एकदा मग पुन्हा पंचायत. आणि बाकी देशाचा कायदा असा नाही, आणि देशाचा कायदा आहे तो त्याच्यात दोष आहेत, नाही असं नाही. पितृसत्ता कुटुंब व्यवस्थेत दोष आहेत ना, मी सांगितलेच की. पण ते दोष परवडले एक वेळ, असं केरळमध्येच लोकांना वाटून त्यांनी त्याच्या विरुद्ध आंदोलनं केली साधारण 1908-9 सालापासून. आणि मग टप्प्याटप्प्याने तिथल्या व्यवस्थेत जे बदल होत गेले, त्यात 1932 साली मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था ही कायदेशीरदृष्ट्या अबॉलिश झाली. मी काय म्हटलं तर लक्षात घ्या, मी असं नाही म्हटलं ती अबॉलिश झाली, मी म्हटलं ती कायदेशीरदृष्ट्या अबॉलिश झाली. त्यांच्या सामाजिक चालीरीतींमध्ये, इतर कुलाचारांमध्ये वगैरे ती अस्तित्वात अजूनही आहे, आणि ती राहू दे, काय प्रॉब्लेम नाही, काही आहे व्यवस्था त्यांची. पण मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था ही तिथे आता कायद्याने अस्तित्वात नाही असं आपल्याला दिसून येतं. आणि इतर ठिकाणी जिथं ती चालते तिथे ज्या क्षणी त्याच्यामुळे निर्माण होणारा जो काही कलह असतो तो त्या सगळ्या सर्किटच्या बाहेर जातो, तेव्हा त्या व्यवस्थेला धक्का लागतो. तेव्हा या दोन व्यवस्थांच्या बद्दल मी आपल्या पुढे काही सांगण्याचा प्रयत्न केला. मला परत एकदा आठवण करून द्यायची की हे जे काही होतं ते खूप चांगलं होतं किंवा अत्यंत वाईट होतं, याच्यापैकी कुठलंही विधान मला करायचं नाही. तसं करण्याची काही आवश्यकताही नाही. त्यातलं जे चांगलं होतं आणि जे आता नष्ट झालंय ते परत आणता येईल अशी शक्यता नाही. त्यातलं जे वाईट होतं, ज्याचे अवशेष अजून शिल्लक आहेत, ते काढून टाकता आले तर उत्तम, पण ते जमेल की नाही सांगता येत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पण मला असं दिसतंय की मी सांगितलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटं जास्त बोललेलो आहे, आणि आपण सगळ्यांनी अत्यंत शांतपणे हे सगळं माझं बोलणं ऐकलं. मला वाचनालयाने ही संधी उपलब्ध करून दिली, अनंत कान्हेरेंना श्रद्धांजली वाहण्याची ही संधी उपलब्ध करून दिली. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.